आहे, कोणाच्या तरी कल्चरचं काहीतरी चालू आहे. ही बाग क्रॉस केली की इथे ह्यांची ही अशी पार्लमेंटची बिल्डिंग येते असं आता मी त्या माणसाला बोलताना ऐकला. मला डोंट कोट मी ऑन दिस, पण ही आणि ते तिकडे समोर जे मैदान आहे ती, हे असं ह्यांची पार्लमेंटची बिल्डिंग होती एकेकाळी. आता काय, आता लोक येतात बघतात. इथे काय आहे माहिती नाही मला बघायला लागेल. मी चुकीचा असू शकतो. तुम्हाला जर माहिती असेल इथे काय आहे आणि काय होतं तर मला करेक्ट करा बरं का. करेक्ट इन्फॉर्मेशन कमेंट्समध्ये द्या. म्हणजे मीही चुकू शकतो, असं काही हे नाही आहे की मी जे सांगतोय ते सगळं बरोबरच आहे. पण जे काय आहे, इमारत खूप सुंदर आहे. आत्ता जी बिल्डिंग पाहिली त्या बिल्डिंग थ्रू आपण आलो की आपल्याला इथे रॉयल गार्ड्स दिसतात घोड्यावर. इथे लोक येऊन फोटो काढतात. बेसिकली जे गार्ड्स बरोबर फोटो व्हिडिओ काढतात ना लोक, ते इथे येऊन काढतात. तुम्हाला दाखवतो, आपण काही फोटो काढणार नाही आहोत त्यांच्याबरोबर, पण तुम्हाला मी दाखवतो ते कुठे उभे असतात. हे बघा, तर असा होता हा सगळा घोडा आणि गार्ड्स आणि हा एक्सपिरियन्स. आता ट्रफाल्गर स्क्वेअरला घेऊन चालतो. मग आपण एक काम करू, आपल्याला जे लंडन आय, मग बिग बेन आणि अजून एक दोन ज्या जागा आहेत ज्या बघायच्या आहेत, हॅरड्स वगैरे, त्या आपण 3-4 दिवसांनंतर परत येऊ, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी करू असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे मला सांगा. किंवा उद्या आपण फक्त हॅरड्सला येऊन टाइमपास करू शकतो, असंही करू शकतो. लेट्स सी. ट्रफाल्गर स्क्वेअर बघा, मग आपण जाऊयात घरी परत, कारण की दमलोय, खूप चाललोय. आपल्याला रेस्ट घ्यायची आहे. परवा चॅम्पियनशिप आहे, ते महत्त्वाचं आहे. हे आहे तुमचं ट्रफाल्गर स्क्वेअर. इथे ॲक्च्युली आधी फाउंटन्स वगैरे चालू होते लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा, पण आता बंद आहे. म्हणजे बॅरिकेडिंग वगैरे केलेलं आहे. इथे कुठेतरी परफॉर्मन्सही चालू आहे. आज इथे काहीतरी चालू आहे, म्हणजे काहीतरी शो वगैरे आहे का, आय डोंट नो. कोणाच्या तरी कल्चरचं पॉडकास्ट टाईप चालू आहे आणि आय डोंट नो काय चालू आहे. काहीतरी चालू आहे, कोणाच्या तरी कल्चरचं काहीतरी चालू आहे. तर ट्रफाल्गर स्क्वेअरच्या इथली जी आर्ट गॅलरी आहे तिथे आपण आलो आहोत. ही फ्री आहे, सो तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. कोणीही ॲक्सेस करू शकतं. तिकीट्स नाही आहे त्याच्यासाठी. पेंटिंग्स आहेत जे तुम्ही बघू शकता येऊन. व्हॉट्सअप. तर प्लीज तुम्ही एकमेकांना म्हणजे दोघंही स्वतःला इंट्रोड्यूस करा. हाय, दिस इज किरण. किरण आणि महिमा बाय द वे हे मला भेटायला आलेत. हाय, माझं नाव महिमा आहे. सो मी चैतन्य साधा माणूस म्हणलं तरी चालेल. साधा माणूस. सो मी त्याला अप्रोच केलं होतं की चला लंडनमध्ये आलाय तर आपण भेटून घेऊया. कारण काय, अशा अनोळखी शहरात राहून कोणतरी आपला माणूस मिळणं इज व्हेरी डिफिकल्ट. ह्यांच्याशी बोलून मला खूप प्रचंड आनंद झाला. हे म्हणजे माझ्याबद्दल चांगलं नव्हतं बोलायचं, फक्त इंट्रोड्यूस करायचं. पण थँक्यू सो मच गाईज, तुम्ही एवढे आलात. इट मीन्स अ लॉट. मला खरंच, मलाही खूप छान वाटलं. आणि आपण भेटूच. तर आता आम्ही चाललोय स्टेशनला. जरा मला ह्यांच्याशी गप्पा मारू देत, आपण निवांत भेटूयात आणि मग ब्लॉग एंड करू. चलो, बाय बाय. तर मग अशा प्रकारे पूर्ण दिवस फिरून झालाय आपला आणि आपण परत आलो आहोत आपल्या हॉटेल रूमवर. आता वेळ आली आहे झोपायची. आय नो इट्स टू अर्ली, म्हणजे झोपणार नाहीये मी, पण हा व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. हा व्लॉग इथेच संपतो. उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. उद्या परवा मी तसं काही व्लॉग करणार नाही, तुम्हाला रेग्युलरली बघायला मिळेल. पण 2 दिवस मी ब्रेक घेणार आहे. चॅम्पियनशिपचा दिवस आहे आणि त्याच्या आधी 1 दिवस रेस्ट घेणार आहे. काही हॅपनिंग झालं तर तुम्हाला दाखवीन, व्लॉग करीन, नाही तर नाही करणार. त्याच्या पुढे आपण जेव्हा फिरायला जाऊ तेव्हा व्लॉग कंटिन्यू होईल. सो जेव्हा फिरायला बाहेर पडीन तेव्हा भेटू. काय बाप गाडी आहे यार ही, बीमर. पैसा खूप आहे लंडनमध्ये. चला बाय, सबस्क्राईब करा, भेटूच.